नमस्कार मंडळी, नवरात्र विशेष आज आपण बनवणार आहोत। महालक्ष्मीला प्रिय असलेली स्पेशल अशी शाही मखाना खीर आपण बनवणार आहोत। खूप छान मस्त चविष्ट अशी ही खीर तयार होते। तर इथे खीर बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला पॅन मध्ये थोडंसं तूप घ्यायचं आहे। या तुपावरती आपल्याला मखाना छान असा फ्राय करून घ्यायचा आहे। तर इथे मी 1 वाटी एवढा मखाना घेतलेला आहे। तर मखाना आपल्याला या तुपावरती छान असं परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला इथे स्लोच ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवर आपल्याला हा मखाना मस्त असं चुरचुरीत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। साधारण 2 ते 3 मिनिटं आपल्याला हा मखाना तुपावरती परतायचा आहे, म्हणजे मखाना छान असा एकदम चुरचुरीत होतो आणि त्याची चव सुद्धा खूप छान येते। तर हे बघा, इथे 2 ते 3 मिनिटांमध्ये मस्त असा मखाना छान चुरचुरीत झालेला आहे। तर आता आपण तो काढून घेऊया। आता आपल्याला पुन्हा त्याच पॅन मध्ये थोडंसं तूप घ्यायचं आहे आणि या तुपावरती आपल्याला काही ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत, परतून घ्यायचे आहेत। तर मी अक्रोड घेतलेत, काजू घेतलेत, पिस्ता आणि बदाम घेतलेत। आपल्या आवडीप्रमाणे आपण यामध्ये ड्रायफ्रुट्स घेऊ शकता। तर हे ड्रायफ्रुट्स सुद्धा आपल्याला तुपावरती छान असे परतून घ्यायचे आहेत, म्हणजे ते सुद्धा खूप छान अशी क्रिस्पी होतात आणि त्याची सुद्धा चव खूप छान येते। तर साधारण 2 ते 3 मिनिटं आपण हे सुद्धा चांगले परतून घेणार आहोत तुपामध्ये। खूप छान मस्त अशी ही शाही मखाण्याची खीर तयार होते। फक्त आपण मखाना आणि ड्रायफ्रुट्स घालून ही खीर दुधामध्ये तयार करणार आहोत। तर हे बघा, इथे ड्रायफ्रुट्स पण छान मस्त तुपावरती परतून झालेत। तर ते सुद्धा आता आपण काढून घेऊया। आता हे फ्राय केलेले ड्रायफ्रुट्स आणि आधी आपण फ्राय केलेले मखाना आपण थोडे थंड करायला ठेवणार आहोत, कारण आपल्याला मिक्सरमध्ये त्याची पूड तयार करायची आहे। तर त्याच पॅनमध्ये आता मी दूध घेते। साधारण 2 वाटी इथे आपल्याला दूध घ्यायचं आहे आणि दूध इथे आपल्याला फक्त गरम करायला ठेवायचं आहे। दूध आटवायची इथे गरज नाही आहे। त्याचबरोबर आपल्याला ह्यामध्ये आता घालायचं आहे थोडंसं केशर घालायचं आहे आणि दूध आता इथे आपण गरम करून घेणार आहोत। आता हे दूध गरम होईपर्यंत आपण जे मखाना आणि ड्रायफ्रुट्स थंड करायला ठेवलेत ते छान असे थंड झालेले आहेत। ते आता आपण मिक्सरमध्ये त्याची पूड करून घेणार आहोत। तर सुरुवातीला मी मिक्सरमध्ये घातलेत ड्रायफ्रुट्स आणि मखाणे सुद्धा आपण घातलेले आहेत। तर यातले अर्धे मखाणे मी साईडला ठेवलेत आणि अर्धेच मखाणे आपण घेतलेले आहेत। आणि हे बघा, ह्याची मस्त बारीक अशी आपल्याला पूड करून घ्यायची आहे। एकदम अशी मस्त रवाळ अशी आपल्याला ही पूड इथे तयार करून घ्यायची आहे। आणि जे आपण दूध गरम करायला ठेवले ते दूध सुद्धा इथे छान बघा गरम झालेलं आहे। आणि जे आता आपण ही पावडर तयार केलेली आहे मखाना आणि ड्रायफ्रुटची, ती पावडर आता आपल्याला ह्या दुधामध्ये घालायची आहे। आता ही तयार केलेली पूड आपण ह्यामध्ये घातल्यानंतर खूप छान मस्त खिरीला असं दाटसर टेक्स्चर येतं। जसं जशी ही खीर शिजत जाईल, मखाना आणि ड्रायफ्रुट्स त्यामध्ये शिजत जाईल, तसं मस्त असं दाटसर घट्ट असं रबडीसारखं टेक्स्चर या खिरीला येतं। तर आता आपण हे थोडं असं शिजवून घेणार आहोत। मध्ये मध्ये आपल्याला हे सारखं असं ढवळायचं आहे, कारण खाली ते लागू नये, चिटकू नये, म्हणून आपण सारखं असं ते मध्ये मध्ये ढवळायचं आहे। आणि आता ह्यामध्ये आपण घालूया चवीनुसार आपल्याला साखर घालायची आहे। तर इथे 1 छोटी वाटी मी साखर घातलेली आहे आणि छान अशी मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम इथे आता आपण मीडियम ठेवलेली आहे आणि मीडियम फ्लेमवर आता आपण ही खीर शिजवून घेणार आहोत। आता ही खीर आपण सगळं घातल्यानंतर जास्त वेळ लागत नाही आपल्याला खीर शिजायला। छान मस्त अशी दाटसर आता इथे खीर व्हायला सुरुवात झालेली आहे। तर जे आपण मखाना आपण इथे ठेवला होता त्यातला अर्धा मखाना आपण बाजूला ठेवला होता, तो मखाना आता आपल्याला ह्यामध्ये घालायचा आहे। मखाना या खिरीमध्ये भिजल्यानंतर एकदम मस्त असं अंगूर सारखी टेस्ट येते याच्यामध्ये। खूप छान चवीला आहे। त्या दुधामध्ये हा शिजलेला मखाना मस्त मऊ होतो आणि खूप छान चवीला लागतो। तर हे बघा, मस्त आता ही खीर तयार झालेली आहे। मखाना आपण इथे भिजलेला आहे छान आणि खीर तुम्ही पाहू शकता आता थोडी थोडी मस्त अशी दाटसर सुद्धा झालेली आहे। तर आता आपण ह्यामध्ये शेवटी घालायची आहे थोडी वेलची पावडर
आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता ही खीर गरम आहे तेव्हा आपल्याला ही थोडीशी पातळ वाटेल, पण ही खीर जशी आपण थंड करू तेव्हा एकदम मस्त दाटसर एकदम रबडीसारखी ही खीर तयार होते, खूप छान चवीला लागते। तर या नवरात्रीला तुम्ही सुद्धा नैवेद्यासाठी ही मस्त स्पेशल शाही मखाना खीर तयार करा आणि कशी झाली ती मला व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय।